नमस्कार. आज आपण रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्था हा जो आर्थिक विकासाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपण या अगोदर रिकार्डो आणि जे इतर विचारवंत आहेत त्यांचे असणारे जे काही आर्थिक विकासाचे सिद्धांत आहेत या सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांचा असणारा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत नेमका काय आहे याबाबतची चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहिलं की साधारणतः 1950 नंतर जगामध्ये असणारे जे काही बहुसंख्य देश आहेत हे बहुसंख्य देश स्वतंत्र होऊ लागलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि प्रामुख्यानं हे नव्यानं स्वतंत्र झालेले जे काही देश आहेत हे देश मागासलेले किंवा त्यांची असणारी जी काही आर्थिक प्रगती आहे ही आर्थिक प्रगती कमी झालेली आपल्याला दिसून येत होती. प्रामुख्यानं त्या अनुषंगानं अशा देशांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे जे काही सिद्धांत आहेत हे सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसून येतात. आणि या सर्व सिद्धांतांचा उल्लेख आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत असा करत असतो. प्रामुख्यानं आर्थिक विकासामध्ये असणारे जे काही अडथळे आहेत हे अडथळे अविकसित देशांनी दूर करून त्यांनी आपला विकास कशा पद्धतीनं साध्य करावा या अनुषंगानं प्रामुख्यानं वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी रोस्टो यांनी सुद्धा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत किंवा त्याला आपण रोस्टोच्या आर्थिक वाढीच्या अवस्थांचा सिद्धांत असं म्हणत असतो त्याबाबतची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ W. रोस्टो यांनी 1960 मध्ये आर्थिक वाढीच्या अवस्थांचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं समाजाच्या आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचं विश्लेषण रोस्टो यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं म्हणून रोस्टोचा सिद्धांत एक आधुनिक इतिहासाचा अभ्यास करून आणि त्यावरती आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये काढलेले सर्वसामान्य निष्कर्ष म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. रोस्टोच्या सिद्धांतामध्ये फक्त आर्थिक बाबीवरतीच लक्ष केंद्रित न करता समाज व्यवस्थेतील बदलांचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न रोस्टो यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि प्रामुख्यानं भविष्यातील अंदाज बांधण्याच्या दृष्टिकोनातून इतर कुठलाही सिद्धांत यशस्वी ठरला नाही तो प्रामुख्यानं रोस्टो यांनी मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून प्रामुख्यानं रोस्टोचा सिद्धांत आर्थिक विकासाचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं रोस्टो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये विकासाच्या ज्या काही 5 अवस्था आहेत त्या 5 अवस्था स्पष्ट करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या 5ही अवस्थांचं असणारं जे काही विश्लेषण आहे हे विश्लेषण या ठिकाणी आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. यातील जी पहिली अवस्था आहे परंपरागत समाज, हा जो काही परंपरागत समाज आहे या परंपरागत समाजाचा अर्थ त्यांनी स्पष्ट करत असताना सांगितलेला आहे की औद्योगिकीकरणापूर्वीची अवस्था म्हणजे परंपरागत समाज. प्रामुख्यानं परंपरागत समाजामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये उदरनिर्वाह करणारा समाज मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतो. रोस्टो यांनी परंपरागत समाजाची जी व्याख्या आहे ही व्याख्या स्पष्ट करत असताना सांगितलेलं होतं की न्यूटन पूर्व कालावधीमध्ये ज्या वेळेला तंत्रज्ञानाने तो समाज मर्यादित उत्पादन कार्यावरील विकास रचनेवरती अवलंबून होता. म्हणजेच न्यूटन पूर्व हा जो काही शब्द आहे हा शब्द जर आपण या ठिकाणी पाहिला तर प्रामुख्यानं न्यूटन नंतरचा जो काही कालखंड आहे या न्यूटन नंतरच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक शोध लागलेला आपल्याला दिसून येतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये जो काही आमूलाग्र बदल आहे हा बदल घडून आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच याचाच अर्थ काय तर परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये नवीन शोध आणि तंत्रज्ञान यांचा जो काही वापर आहे हा वापर अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी वापरलेला नाही.
शेती, उद्योग, व्यापार असेल, दळणवळण असेल, ही जी काही सर्व क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये बदल घडवून शक्य असताना सुद्धा तशा स्वरूपाचे जे बदल आहेत ते बदल परंपरागत समाजामध्ये घडून आलेले आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की समाजामध्ये नवीन बदल, शोध स्वीकारण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला दिसून येत नव्हती. समाजामध्ये ती पात्रता आपल्याला दिसून येत नव्हती. वेगवेगळी साधन सामग्री मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असून सुद्धा आर्थिक विकासाची जी काही प्रेरणा आहे ही प्रेरणा समाजामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नव्हती. प्रामुख्यानं हा जो काही परंपरागत समाज आहे या परंपरागत समाजाची काही वैशिष्ट्ये रोस्टो यांनी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यातील पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की शेतीवरती अवलंबून असणारी लोकसंख्या साधारणतः 75 ते 80% एवढी असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि अर्थव्यवस्थेची रचनाच अशी असते की ती गतिक्षम नसते. म्हणजेच की स्थितिशील अर्थव्यवस्थेचं स्वरूप अर्थव्यवस्थेला प्राप्त झाल्याचं रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही शेतीची मालकी आणि नियंत्रण आहे हे जमीनदारांच्या हाती केंद्रित झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या जमीनदारांचं समाजावरती वर्चस्व प्रस्थापित झालेलं आपल्याला दिसून येतं. हा समाज प्रामुख्यानं जमीनदार काय करत असतो तर समाजाची जी पिळवणूक आहे ही पिळवणूक करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की प्रामुख्यानं जमीनदार आर्थिक प्राबल्यामुळं सरकारचा पाठिंबा प्राप्त करतात. सरकारी अधिकारी आणि पोलीस यांचा पाठिंबा या जमीनदारांना असतो आणि त्यामुळं ते सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पुढे जाऊन परंपरागत समाजामधील चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की प्रामुख्याने या अवस्थेमध्ये लोकांचा जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन देववादी स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं देववादी दृष्टिकोनामुळं राहणीमानाची पातळी वाढवण्याचा प्रयत्न समाज करत नाही. पैशाचा वापर प्रामुख्यानं मंदिरं उभारणं, धार्मिक कार्य करणं, दागिने, युद्ध या अनुत्पादक कार्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की प्रामुख्यानं ही जी अवस्था आहे किंवा परंपरागत समाज ही जी काही अवस्था आहे ही स्थितिशील अवस्था असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या अवस्थेमध्ये फार मोठे बदल घडून येत नसलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं उत्पादन क्षेत्रामध्ये कुठलाही नवीन बदल आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की प्रामुख्यानं पारंपरिक अर्थव्यवस्थेमध्ये समाज हा मागासलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा समाज वंश, जात, कुटुंब हे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांनी विभागलेला आपल्याला पाहावयास मिळतो. माणसांचा दर्जा त्यांच्या जातीवरून ठरवला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं अशा समाजाची जी प्रगती आहे ही प्रगती होत नाही. अशा पद्धतीनं ही जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांनी भरलेला हा समाज आपल्याला पाहावयास मिळतो. ही जी परंपरागत समाज आहे ही परंपरागत समाज ही समाजाची प्राथमिक अवस्था असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं हा समाज या अवस्थेमध्ये किती काळ राहील हे निश्चित सांगता येत नाही. ही पहिली आर्थिक वृद्धीची अवस्था रोस्टो यांनी स्पष्ट केलेली आहे. दुसरी अवस्था आपल्याला सांगता येते उड्डाणपूर्व अवस्था. प्रामुख्यानं ही जी उड्डाणपूर्व अवस्था किंवा ही जी दुसरी अवस्था आहे या दुसऱ्या अवस्थेस स्वयंपूर्ण विकासाची तयारी किंवा संक्रमण अवस्था असं सुद्धा म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं युरोप असेल किंवा इतर काही देश असतील या देशांच्या मध्ये 15व्या आणि 16व्या शतकाच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये ही अवस्था प्राप्त झालेली आपल्याला पाहावयास मिळते. परंपरागत समाज अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रगतीची जी भावना आहे ही भावना वाढीस लावण्याच्या दृष्टिकोनातून या अवस्थेमध्ये प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसून येतात. या अवस्थेमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय प्रतिष्ठा असेल, नफा असेल, सर्वसामान्यांचं हित असेल या ज्या काही बाबी आहेत या बाबी आवश्यक असलेल्या आपल्याला दिसून येतात. देशामध्ये असणारी जी काही बचत आहे आणि गुंतवणुकीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया यामुळं कल्पक संघटक पुढे येतात. बँकासारख्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत त्या संस्थांची निर्मिती होते किंवा नवीन बँकांची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. समाजात आर्थिक विकास आणि
आवश्यकता यांची जाणीव निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. विकासासाठी आवश्यक असणारं जे काही वातावरण आहे हे वातावरण या दुसऱ्या अवस्थेमध्ये तयार होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं या अवस्थेमध्ये सुद्धा शेती ही महत्वाची भूमिका पार पाडत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण अर्थव्यवस्था संक्रमण कालखंडातून जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवरती आधारित असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं या अवस्थेमध्ये शेतीला महत्वाची भूमिका पार पाडत असताना 3 बदल शेती क्षेत्रामध्ये घडून येणं अपेक्षित असल्याचं रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आहे. पहिला बदल म्हणजे आधुनिकीकरणासाठी लागणारं भांडवल शेतीतील आधिक्यातून निर्माण झालं पाहिजे. हा पहिला बदल शेती क्षेत्रामध्ये घडून यायला पाहिजे. दुसरा बदल शेतीमध्ये तांत्रिक क्रांती झाली पाहिजे, जेणेकरून शेतीतील वाढत्या उत्पादनामुळं देशातील ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येच्या गरजा पूर्ण होतील. म्हणजेच की प्रामुख्याने शेतीमध्ये जी काही तांत्रिक क्रांती आहे हा दुसरा बदल शेती क्षेत्रामध्ये रोस्टो यांना अपेक्षित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर तिसरा बदल त्यांना अपेक्षित आहे की शेतीच्या वाढत्या उत्पादकतेबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रे असतील, खते असतील, रासायनिक खते असतील यांची मागणी वाढायला हवी. म्हणजेच की हे 3 बदल शेती क्षेत्रामध्ये अपेक्षित असल्याचं मत रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने हे जे काही 3 बदल आहेत या 3 बदलांच्यामुळं नवीन बाजारपेठा आणि उद्योगासाठी नवीन आधानं शेती क्षेत्रामधून प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये शेती क्षेत्रातील हे जे बदल आहेत ते बदल अपेक्षित असलेले आपल्याला दिसून येतात. या अवस्थेची सुद्धा काही वैशिष्ट्ये रोस्टो यांनी स्पष्ट केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की या अवस्थेत शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन प्रामुख्यानं उद्योग व्यापाऱ्यांचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व वाढणं अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की शेतकरी समुदायामध्ये नवीन शेती तंत्र स्वीकारण्याची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, जेणेकरून व्यापारी बाजारपेठांचा विस्तार घडून येईल. हे दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की औद्योगिक संघटकांना नवीन तंत्र वापरण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की जन्मदरामध्ये घट होणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाचवं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की रूढी परंपरा नष्ट होऊन समाजातील जी देववादी वृत्ती आहे ही नाहीशी झाली पाहिजे. 6वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की सामाजिक दर्जाच्या कल्पना बदलल्या पाहिजेत. वैयक्तिक कार्यक्षमतेला प्राधान्य या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. 7वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की या अवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा गुंतवणुकीचा जो दर आहे हा दर अधिक असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ही वेगवेगळी वैशिष्ट्ये या उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये रोस्टो यांनी सांगितलेले आहेत. आणि अशा प्रकारची ही जी अवस्था आहे ही अवस्था किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. परंतु योग्य नेतृत्व, शेतीची प्रगती, राष्ट्रवादाची वाढ, आर्थिक विकासाची गरज, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक बदल, गुंतवणूक आणि बचतीतील वाढती प्रवृत्ती, परकीय हस्तक्षेपाबद्दल चीड या वेगवेगळ्या घटकांना ही अवस्था सुरू होत असल्याचं मत रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं त्यांच्या सिद्धांतामधील ही दुसरी अवस्था या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. यानंतरची तिसरी अवस्था आहे उड्डाण अवस्था. प्रामुख्यानं आर्थिक वाढीच्या अवस्थांमधील उड्डाण अवस्था ही सगळ्यात महत्त्वाची अवस्था असल्याचं रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण या अवस्थेमध्ये विकासाच्या मार्गामध्ये असणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. विकासाला अनुकूल आणि पोषक असणारे जे काही वातावरण आहे हे वातावरण तयार होतं. देशामध्ये विकासासाठीची तीव्र इच्छा समाजामध्ये निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. रोस्टो यांनी उड्डाण हा जो शब्द आहे हा शब्द विमानशास्त्रातील वापरलेला आपल्याला दिसून येतो. कारण विमानानं धावपट्टीवरून किमान 1 गती प्राप्त केल्याशिवाय ते हवेमध्ये उड्डाण करू शकत नाही. तसंच या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था विकासासाठी आवश्यक असणाऱ्या किमान अटी पूर्ण करते. रोस्टोंच्या मते ही अवस्था समाजाच्या प्रगतीतील एक निर्णायक बदलांचा क्षण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही एक प्रकारची औद्योगिक क्रांती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं.
उत्पादनामध्ये जे काही मूलभूत बदल आहेत हे बदल घडून येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. बदलांचा असणारा जो निर्णायक परिणाम आहे हा अर्थव्यवस्थेवरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. समाजाचा विचार करत असताना प्रामुख्यानं समाज व्यापक दृष्टिकोनातून विचार करून प्रगती करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. रोस्टो यांच्या मते या अवस्थेचा कालावधी अंदाजे 20 ते 30 वर्षाचा असतो. या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत अनेक स्वरूपाचे जे बदल आहेत हे बदल घडून येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात, जेणेकरून विकास ही नेहमीची किंवा सततची प्रक्रिया बनेल असा प्रयत्न या अवस्थेमध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं रोस्टो यांच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्थांमधील ही तिसरी अवस्था या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहे. चौथी अवस्था आहे परिपक्वतेकडे वाटचाल किंवा पूर्ण अवस्थेकडे ओढा. प्रामुख्यानं उड्डाण अवस्थेनंतर अर्थव्यवस्थेची जी चौथी अवस्था आहे ही चौथी अवस्था म्हणजे परिपक्वतेकडे वाटचाल. या अवस्थेमध्ये प्रामुख्यानं किंवा या अवस्थेला पूर्णावस्थेकडे ओढा, स्वयंपूर्ण वाढ, स्वयंपूर्ण विकास, परिपक्व अवस्था या वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही अवस्था उड्डाण अवस्थेनंतर 60 वर्षांनी प्राप्त होत असल्याचं मत रोस्टो यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं रोस्टो यांनी या उड्डाण अवस्थेच्या संदर्भातील विश्लेषण करत असताना सांगितलेलं आहे की ज्या वेळेला समाज मोठ्या नवीन तंत्रज्ञानाचे फायदे परिणामकारकपणे सामावून घेतो, त्यांच्या साधन सामग्रीला तो लागू करतो, त्यावेळेला अर्थव्यवस्था उड्डाण अवस्थेला पोहोचलेली असते असं त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्याने या सर्व घटकांच्यामुळं देशाला आवश्यक असणाऱ्या वस्तू देशामध्ये निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. देश उत्पादनाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनत असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थव्यवस्थेतील सर्व साधन सामग्री कार्यक्षमतेने आणि कौशल्यानं वापरली जात असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळं प्राप्त होणारे सर्व फायदे सामावून घेण्याची क्षमता आणि कुवत अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने या अवस्थेमध्ये गुंतवणुकीचा जो दर आहे हा दर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% एवढा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. लोकसंख्या वाढीचा दर या अवस्थेमध्ये कमी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि उत्पादन वाढीचा जो वेग आहे हा वेग वाढलेला आपल्याला पाहावयास मिळतो. देशाला आंतरराष्ट्रीय रचनेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं परिपक्वतेकडे वाटचाल ही चौथी आर्थिक वृद्धीची अवस्था रोस्टो यांनी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची पाचवी अवस्था आहे उच्च बहुजन उपभोगाचे युग. प्रामुख्यानं ही जी अवस्था आहे या अवस्थेला अति उपभोग अवस्था, उच्च बहुजन उपभोग युग, विपुल सेवनाचं युग, सार्वत्रिक उच्च उपभोग युग या वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या अवस्थेमध्ये उपभोग्य वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. लोकांच्या वास्तविक उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि याचा परिणाम म्हणून लोक अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पलीकडं विविध सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंचा उपभोग घेत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. लोकांचं राहणीमान किंवा त्यांच्या राहणीमानाचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेचं नागरिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. लोक टिकाऊ उपभोग्य वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने या अवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल घडून येतात. या बदलांच्यामध्ये शहरीकरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. सेवा क्षेत्राचं असणारं महत्त्व वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. नोकरी करणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पादनामध्ये भांडवली वस्तूंच्या तुलनेमध्ये टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावरती भर दिला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून धोरण आखलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सामाजिक कल्याण आणि सुरक्षिततेला महत्त्व प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. राष्ट्रीय उत्पन्नाचं असणारं समान वाटप, प्रगतशील कर पद्धत, कामगारांना भरपूर विश्रांती ही जी काही धोरणं आहेत ही धोरणं कल्याणकारी राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळं
त्यांच्या मूलभूत गरजांच्या शिवाय इतर अन्य गरजा त्यांना भागवता येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं या अवस्थेमध्ये टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनामध्ये आणि उपभोगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली असते. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आर्थिक सुरक्षितता आणि कल्याण याच्यामध्ये वाढ झालेला आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं अशा पद्धतीनं ही जी काही उच्च बहुजन उपभोगाचं युग आहे, ही अवस्था सर्वप्रथम अमेरिकेनं 1920 मध्ये प्राप्त केल्याचं रोस्टो यांनी सांगितलेलं आहे. नंतर 1930 मध्ये इंग्लंडनं प्राप्त केल्याचं रोस्टो यांनी सांगितलेलं आहे. आणि पश्चिम युरोपमधील देशांनी 1950च्या दशकात, तर रशियामध्ये 1952 नंतर ही अवस्था सुरू झाल्याचं रोस्टो यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्था किंवा आर्थिक विकासाचे टप्पे पाहत असताना याच्या काही 5 अवस्था आहेत. त्या 5 अवस्थांच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे की प्रामुख्यानं रोस्टोच्या सिद्धांतावरती काही टीका केल्या गेलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्या टीकांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं रोस्टोच्या सिद्धांतावरती अनेक अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यातील पहिली टीका आहे, सिद्धांतातील 5 अवस्था आढळून येत नाहीत. प्रामुख्यानं रोस्टोनं आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेल्या आर्थिक वाढीच्या 5 अवस्था या समाजामध्ये आढळून येत नाहीत. विकासाच्या प्रक्रियेचं वर्गीकरण या 5 अवस्थांच्या मध्ये करणं योग्य ठरत नाही. अनेक देशांच्या विकासाच्या उपलब्ध माहितीवरून असं वर्गीकरण करणं शक्य नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे एक अवस्था संपून दुसरी अवस्था नेमकी कधी सुरू होते हे ठरवण्यासाठी कुठलीही कसोटी रोस्टो यांनी दिलेली नाही. रोस्टोनं दिलेल्या आर्थिक विकासाचा क्रम हा सर्वत्र पाहावयास मिळत नाही. अशा स्वरूपाची टीका N.K. क्रेनकॉस यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही पहिली टीका या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. दुसरी टीका आहे, प्रत्येक देशाला या अवस्थेमधून जावं लागत नाही. म्हणजेच की रोस्टोच्या मते आर्थिक वाढीच्या ज्या काही 5 अवस्था आहेत, या 5 अवस्थांमधून प्रत्येक देशाला जावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र प्रत्यक्षामध्ये अशी गोष्ट दिसून येत नाही. विशेषतः यामध्ये असणारी जी काही पहिली अवस्था आहे, परंपरागत समाज, ही अवस्था सर्वच देशांच्या मध्ये दिसून येत नाही. प्रामुख्यानं कॅनडा असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांना या अवस्थेमधून जावं लागलेलं दिसून येत नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं प्रत्येक देशाला या अवस्थांमधून जावंच लागतं असं या ठिकाणी नाही, अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आहे. तिसरी टीका आहे, उड्डाणपूर्व अवस्थेची गरज नाही. काही टीकाकारांनी उड्डाणपूर्व अवस्थेची आवश्यकता नाही अशी टीका केलेली आहे. उड्डाण अवस्थेसाठी शेतीमध्ये क्रांती किंवा सामाजिक स्थिर खर्चाची गरज नाही. कुझनेट सारख्या विचारवंतांनी रोस्टोच्या उड्डाणपूर्व आणि उड्डाणावस्था याच्यामध्ये कुठलाही भेद नाही अशी टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. या दोन्ही अवस्थांच्या मध्ये सरमिसळ होण्याची शक्यता प्रामुख्यानं कुझनेट यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही तिसरी टीका आपल्याला स्पष्ट करता येते. चौथी टीका आपल्याला सांगता येते, उड्डाणावस्था सर्वच देशांच्या मध्ये आढळत नाही. प्रामुख्यानं अनेक देशांच्या आर्थिक विकासाचा अभ्यास करत असताना असं दिसून येतं की उड्डाणावस्थेत शेतीचा विकास होतो. रोस्टोनं आपल्या सिद्धांतामध्ये उड्डाणावस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेतीवरील अवलंबित्व कमी होतं असं सांगितलेलं आहे. परंतु अनेक देशांच्या मध्ये या अवस्थेमध्येच शेतीचा विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ डेन्मार्क असेल, न्यूझीलंड असेल, या देशांनी या अवस्थेमध्येच शेतीचा जो विकास आहे हा विकास केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं त्याच्या सिद्धांतावरती जी टीका आहे ही टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची पुढची टीका आहे उड्डाण अवस्थेवरील टीका. प्रामुख्यानं रोस्टोनं विमानविद्येमध्ये वापरलेला जो काही उड्डाण अवस्था आहे या उड्डाण अवस्थेवरती टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण आर्थिक विकासाची झेप ही स्वयंपोषित असते. तसेच या अवस्थेवरती अनेक टीका केल्या गेलेल्या आहेत. या अवस्थेतील गुंतवणुकीचा दर नेमका किती असतो हे त्यांनी सांगितलेलं नाही. विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध घटकांचा समावेश असल्यामुळं
ती गुंतवणूक कशा पद्धतीची असते हे त्यांनी सांगितलेलं नाही. उड्डाणावस्थेनं ऐतिहासिक परंपरा, आधुनिक विकासाच्या प्रक्रियेत प्रवेश, विविध अप्रगत राष्ट्रातील प्रगतीच्या अवस्था, मागासलेपणा या सर्व बाबींचा विचार केलेला नाही. म्हणजेच की ठराविक उद्योगांना प्राधान्य क्षेत्र मानता येणार नाही. रोस्टोनं सांगितलेल्या उड्डाणावस्थेचा कालावधी निश्चित आणि अचूक असलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही, अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. 6वी टीका सांगता येते की प्रधान क्षेत्र ही जी संकल्पना आहे ही चुकीची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने रोस्टोनची सिद्धांतामध्ये सांगितलेली ही कल्पना गोंधळात टाकणारी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कोणत्याही एखाद्या क्षेत्राला प्रधान क्षेत्र म्हणून मान्यता देण्यासाठी जो आधार लागतो तो त्यांनी दिलेला नाही. रोस्टोचा सिद्धांत त्यामुळे परिपूर्ण वाटत नाही, अशी टीका केनक्रॉस यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, 4थी अवस्था ही असंदिग्ध स्वरूपाची असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं कुझनेट यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही एखादी अवस्था स्वयंपोषित किंवा दुसरी उणीव असणारी अवस्था अशी आर्थिक विकासाची परिस्थिती असत नाही. याच्या समर्थनामध्ये त्याने कुठलेही पुरावे दिलेले नाहीत. या अवस्थेची जी लक्षणं आहेत ती लक्षणं उड्डाणपूर्व अवस्थेसारखीच किंवा उड्डाण अवस्थेसारखीच असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्याने 4थी अवस्था ही असंदिग्ध स्वरूपाची असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची 8वी टीका आपल्याला सांगता येते, 5वी अवस्था आढळून येत नाही. प्रामुख्यानं उच्च बहुजन उपभोगाचं युग ही जी 5वी अवस्था आहे ही 5वी अवस्था कालमानाप्रमाणे आढळून येत नाही. कारण कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ही अवस्था परिपक्वतेकडे वाटचाल या अवस्थेपूर्वीच प्राप्त केल्याचं दिसून येतं. म्हणजेच या देशांनी एकदम 3ऱ्या अवस्थेमधून 5व्या अवस्थेमध्ये पदार्पण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची 9वी टीका आपल्याला सांगता येते, सिद्धांतात विचारात घेतलेली गृहीत ही चुकीची असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. सिद्धांतामध्ये किंवा सिद्धांताची मांडणी करत असताना उत्पादन प्रमाण गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, पण ही बाब अप्रगत देशात दिसून येत नाही. ती विकसित देशांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. विकसनशील देशामध्ये शेती व्यवसाय आणि प्राथमिक वस्तूचं उत्पादन हे प्रमुख व्यवसाय असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्या ठिकाणी घटत्या फलाचा नियम अनुभवास येत नाही, कारण वाढती लोकसंख्या आणि जुनं उत्पादन तंत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरची 10वी टीका आपल्याला सांगता येते, बेकारी निर्मूलनाचा विचार नाही. रोस्टोच्या सिद्धांताने बेकारी निर्मूलनाचा विचार केलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. अतिरिक्त लोकसंख्येच्या अप्रगत देशांच्या मध्ये अर्थव्यवस्था उड्डाणावस्था प्राप्त होण्याच्या अगोदर बेकारी नष्ट करणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अविकसित देशाची उड्डाणावस्था ही उत्स्फूर्त स्वरूपाची असत नाही. या देशाची अर्थव्यवस्था उड्डाणाऐवजी बराच काळ सरपटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की त्या देशांच्या मध्ये बेकारी निर्मूलन केल्याशिवाय उड्डाणावस्था प्राप्त होणार नाही, याच्यावरती टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर 11वी टीका आपल्याला सांगता येते, कालावधीवरील टीका. प्रामुख्यानं रोस्टोनं आपल्या सिद्धांतामध्ये उड्डाणावस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातील अटी आणि परिपक्व अवस्थेला जाण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे हा 60 वर्षाचा असतो, यावरती टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं रोस्टोनं एखाद्या देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक घटना वगळून फक्त गणिती भाषेमध्ये सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं तो अविश्वसनीय असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की भविष्यकालीन धोरण आखण्यास तो फारसा उपयुक्त ठरत नाही. आणि सगळ्यात शेवटची टीका आपल्याला सांगता येते, प्रामुख्यानं मायर यांनी सुद्धा रोस्टोच्या सिद्धांतावरती टीका केलेली आहे. प्रामुख्यानं रोस्टोनं प्रत्येक अर्थव्यवस्थेचा भूतकाळ सारखाच असतो आणि भविष्यही समान असतं असं मानलेलं आहे. याचा अर्थ विकासाच्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये ठराविक रचनेत बसवण्याचा आणि सामान्य स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि ही बाब अनावश्यक आहे,
अशक्य नाही असं मायक यांनी त्याच्या सिद्धांतावरती जी टीका आहे ही टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं रोस्टोच्या सिद्धांतावरती टीका केल्या गेलेल्या असल्या तरी या सिद्धांताचं जे महत्त्व आहे हे महत्त्व कमी होत नाही. रोस्टोची उड्डाणावस्थेची संकल्पना अविकसित देशांच्या औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची आणि उपयुक्त ठरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अविकसित देशांना आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्थांचा सिद्धांत पाहिलेला आहे. धन्यवाद.